आणि हे घ्या, तयार झाले इटुकले पिटुकले समोसे, ते पण महिनाभर टिकणारे. इतके मस्त आहेत आणि करायला सुद्धा एकदम सोपे आहेत. आणि सांगितलेल्या टिप्स जर वापरल्या तर ते छान खुसखुशीत होणार आणि महिनाभर तसेच खुसखुशीत राहणार. पावसाळा चालू झालाय, आपण सिरीज चालू केलेली माहिती आहे ना, पाऊस, चहा आणि कुरकुरीत स्नॅक. तर ही सिरीज जर तुम्हाला अशीच कंटिन्यू बघायची आहे, आवडत असेल, पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या स्नॅक्सचा आनंद घ्यायचा आहे, तर पटकन व्हिडिओला लाईक करा. ही सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या पाऊस, चहा आणि स्नॅकच्या 4थ्या एपिसोडमध्ये आपण करतोय इटुकले पिटुकले महिनाभर टिकणारे समोसे. चला करूया. तर हे समोसे करण्यासाठी आपल्याला एक ड्राय मसाला करावा लागतो. तो मसाला ड्राय असतो. बाकरवडी कशी अशी चटपटीत असते तशा पद्धतीचे हे समोसे होतात, महिनाभर टिकतात. तर पहिल्यांदा आपण याचं आवरण करून घेऊ. तर इथे एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये घेऊया 1 कप मैदा, पाव चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल. आता हे तेल या मैद्याला चांगलं चोळून लावायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट मळायचं. तर लक्षात घ्या, आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे. तुम्ही जर पीठ पातळ ठेवलं तर समोसे मऊ पडतील किंवा खूप जास्त कडक होतील. तर हे बघा, याला असं घट्ट मळून घेतलंय. यावर झाकूया आणि याला 10 मिनटं भिजत ठेवूया. पीठ भिजतंय तोवर आपण याचा कोरडा मसाला करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया 1 चमचा कुटलेली बडीशेप, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा साखर, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा बाजारातली तयार आलू भुजिया. आता याला बारीक करायचं आहे, पण खूप बारीक करायचं नाही, आपल्याला थोडं जाडं भरडं ठेवायचं आहे. त्यामुळे मी फक्त पल्स मोडवर 1 ते 2 वेळा टुक टुक करायचं, बस झालं, आपला मसाला तयार होतो. आणि हे घ्या, याला मी असं जाडं भरडं करून घेतलंय. आपला हा मसाला तयार झाला. याला एका भांड्यामध्ये काढूया. यामध्येच घालू थोडेसे चिरलेले बेदाणे आणि चिरलेले काजू आणि याला मिक्स करून घेऊ. मसाला मिक्स करून घेतला आणि आपला हा चटपटीत असा समोशाचा मसाला तयार झाला आहे. पीठ पण आपलं भिजलं असेल, लगेच समोसे करायला घेऊ. हे बघा, पीठ आपलं छान भिजलेलं आहे. एकदा एकसारखं करून घेऊया. आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. तर आपण याला थोडं लांबट करून घेऊ. आता पुरीला कसं आपण छोटे गोळे करतो, तेवढे पेढे कापून घ्यायचे. आता आपल्याला छोटे छोटेच गोळे करायचे आहेत बरं का, कारण आपण साठवून ठेवण्यासाठी असा इटुकला पिटुकला समोसा करतोय. त्यामुळे अगदी पेढे आपले पुरीचे असतात ना, तेवढ्या साईजचे घेतले. आता आपण याच्या पट्ट्या आधी कापून घेऊ आणि मग समोसे भरू. आता लाटताना पीठ वगैरे लावण्याची काही गरज नाही. आपण चपाती कशी जाड लाटतो, अगदी तसंच लाटून घ्यायचे आणि लाटताना थोडं उभट लाटायचं. याला आपण एका ताटामध्ये काढूया. बाकीच्या पट्ट्या आपण अशाच लाटून घेऊया. तर अर्ध्या गोळीच्या पट्ट्या मी लाटून घेतल्यात. आधी आपण अर्ध्याचा समोसा भरू आणि मग उरलेले करून घेऊ. तर आता काय करायचं, याचे बरोबर मधून 2 भाग करायचे. एका गोळ्यामध्ये 2 समोसे तयार होतात. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी पाण्याची वाटी घेतली आहे. पाण्यामध्ये बोट बुडवून जिथून कट केलं ना, तिथे असं बोट फिरवून घ्यायचं आहे पाण्याचं. त्यानंतर हे बघा, हे असं दिसतंय, हे असं फोल्ड करायचं आणि ही पट्टी यावर चिकटवून लावायची. टोक आधी बंद करायचं आणि मग या दोन्ही कडा चांगलं दाबून बंद करून घ्यायचे. पीठ आपलं छान भिजलंय, घट्ट झालंय, त्यामुळं कोन अगदी व्यवस्थित होतोय. आता यामध्ये सारण भरूया. साधारण 1-1.5 चमचा सारण मावतं. कडेला पाण्याचं बोट फिरवायचं आणि आता इकडून आपण दुमड मारली, आता इकडून पण आपल्याला दुमड मारायची. थोडासा फोल्ड करायचा आणि त्यानंतर या दोन्हीला चिकटवून घ्यायचं आणि मग उरलेल्या कडा चांगल्या दाबून बंद करायच्या. आणि हे बघा, किती छोटासा इटुकला पिटुकला समोसा तयार आहे. आणि याला असं ठेवून घ्यायचं. झाला ना एकदम छान आणि सोपं आहे बरं का. अजून एक करून दाखवते. ज्या बाजूने कापलं तिकडून पाण्याचं बोट फिरवायचं, त्याला उचलायचं,
त्या दोन्ही कडा अशा कोन करून एकमेकांवर चिकटवून घ्यायच्या. आधी टोक दाबून बंद करायचं आणि मग कडा एकमेकांना दाबून चांगल्या चिकटवून याचा कोन तयार करायचा. हे झालं. आता यामध्ये भरायचं आहे सारण. 2 छोटे चमचे सारण मावतं. याला व्यवस्थित दाबून घ्यायचं. कडेने पाण्याचं बोट फिरवायचं. समोरची बाजू दुमडून घ्यायची आणि दोन्हीला चिकटवून घ्यायचं. आणि आपला हा क्यूट समोसा तयार. सगळे समोसे असेच करून घेऊया. आणि आपले सगळे समोसे तयार झालेत. आपण जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये 18 इटुकले पिटुकले आणि त्यातले 2 त्याहून जास्त छोटे झालेले आहेत. आता लगेच तळून घेऊया. चला. आता समोसे तळायचे. समोसे तळण्यासाठी लक्षात घ्या, तेल एकदम हलकं गरम पाहिजे. कडक कडक तेल तापलेलं नको किंवा मध्यम पण गरम नको. हलकं गरम तेल असेल तर समोसे अगदी व्यवस्थित तळले जातात. आता आपण तेल कसं तापलंय बघूया. छोटासा गोळा टाकूया. हे बघा, बबल्स येऊन अगदी 1, 2, 3 सेकंद घेऊन मग वर येतो. याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालंय. आता मावतील एवढे समोसे आपण याच्यात तळायला सोडू. तर जवळपास मी इथं 12 ते 13 छोटे छोटे समोसे कढईमध्ये तळायला सोडले. आता आपण गॅस कमीच ठेवायचा आणि समोसे आपोआप वर यायची वाट बघायची आहे. असं त्याला स्वतःहून वर आणायचं नाही. 1-2 मिनिट लागतील. तर 2 मिनिट झाली आणि हे बघा, सगळे समोसे आपोआप वर आले. आता आपण गॅस कमीच ठेवू. हे समोसे असे उलटून घ्यायचे आणि मंद आचेवर छान असे खुटखुटीत होईपर्यंत तळायचे. आणि हे घ्या, जवळपास 7 ते 8 मिनिटं एकदम मंद आचेवर आपण तळून घेतलं आणि एकदम असे खुसखुशीत समोसे तयार झालेले आहेत. चांगलं निथळायचे आणि याला काढून घेऊया. तर लक्षात घ्या, समोशाचा मसाला करायला अगदी 2 मिनिटामध्ये झाला. पीठ पण लगेच भिजवून झालं. समोसे भरायला पण अगदी पटकन झाले. पण समोसे तळायला पेशन्स लागतात. कुठल्याही प्रकारचे समोसे करा, ते छान खुसखुशीत व्हावेत, मऊ पडू नयेत, कडक होऊ नयेत, चिकट होऊ नयेत, म्हणून आपल्याला एकदम मंद आचेवर समोसे तळावे लागतात. एवढे समोसे तळण्यासाठी मला 6 ते 7 मिनिट लागले एकदम मंद आचेवर. आणि समोसे असे छान ना खुटखुटीत होईपर्यंत तळायचे. तुम्हाला दाखवते. याला आपण असं केलं की छान आवाज येतोय खुटखुटीत, याचा अर्थ ते तळून झालेले आहेत. आता हे समोसे एकदा तळून ठेवले की पूर्ण गार करायचे आणि मग डब्यामध्ये भरून ठेवा. मस्त 15 ते 20 दिवस, काय महिनाभर आरामात टिकतात. चहा कधी जसा गरम गरम चहा घ्यायचा आणि त्याच्यासोबत एखादा समोसा खायचा, मस्त चटपटीत लागतो. किंवा तुम्हाला चहा नाही करायचा तर मिरच्या तळायच्या, त्याच्यावर मीठ घालायचं आणि आपण नेहमीचा समोसा खातो तसं एन्जॉय करायचा. तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला असं एक स्नॅक हवं आहे की जे एकदा केलं की बरेच दिवस टिकतं. तर तुम्ही ही समोशाची रेसिपी ट्राय करू शकता. अगदी समोसाचा आकार देण्याची गरज नाही. दुसऱ्या कुठल्याही आकारामध्ये जरी केलं तरी पण चालेल. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.